या आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. तर थेरम आहे, इफ x इक्वल टू f of t and y इक्वल टू g of t are differentiable functions of t, so that y is differentiable function of x, and if dx by dt is not equal to 0, then dy by dx equal to dy by dt divided by dx by dt. म्हणजे जर x हे t चं फंक्शन दिलेलं आहे आणि y सुद्धा t चं फंक्शन आहे आणि दोघंही डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत, सो दॅट जेणेकरून y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल, अँड इफ dx by dt is not equal to 0, then dy by dx equal to dy by dt divided by dx by dt. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. त्याच्या आधी मला सांगावं वाटतं आहे की मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तिघंही थेरम म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असो का डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन असो, तिघांचेही थेरम जर तुम्ही पाहिले आणि त्यांचे प्रूफ जर पाहिले तर एका सारख्या पद्धतीने किंवा सारख्या लाईनने ते प्रूव्ह केलेले आहेत. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यासाठी जर तुम्ही तिघंही थेरम ॲट अ टाईम किंवा एकाच वेळेस जर कम्पेअर केले तर त्यामधला सारखेपणा आणि थोडासा जो चेंज असेल, मायनॉर चेंज असेल, तो तुमच्या लक्षात येईल, की जेणेकरून तुम्हाला ते थेरम वाचताना किंवा लक्षात ठेवायला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येतील. त्यासाठी आपण थेरमच्या प्रूफमध्ये प्रत्येक लाईनसाठी किंवा प्रत्येक स्टेपसाठी आपण वेगवेगळे कलरचा वापर केलेला होता. आता याही थेरममध्ये आपण त्याच पद्धतीने सेम कलर वापरले आहेत, जेणेकरून तुम्हाला कंपॅरिझन करताना कलरनुसार त्या लाईनचं कंपॅरिझन आणि सिमिलॅरिटी तुम्हाला लक्षात येतील. प्रूफ दिलेला आहे, गिवन दॅट x इक्वल टू f ऑफ t अँड y इक्वल टू g ऑफ t. म्हणजे x हे t चं फंक्शन आहे आणि y हे सुद्धा t चं फंक्शन आहे, आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पहिल्या स्टेपला इन्क्रीमेंट घेतो. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ t, से डेल्टा t. Then delta x and delta y are the corresponding increments in x and y respectively. म्हणजे आपला जो इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो, आता या एक्झाम्पलमध्ये किंवा या फॉर्म्युलामध्ये आपण t हा इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतला आहे, कारण t ची किंमत आपण फंक्शनसाठी कोणतीही आपण घेऊ शकतो, जेणेकरून फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकल्यानंतर जी किंमत असेल ती x ची किंमत येईल आणि या ठिकाणी t ची किंमत टाकल्यानंतर y ची किंमत आपल्याला मिळते. म्हणजे t हा आपला इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. मग इंडिपेंडंट व्हेरिएबल t मध्ये जर आपण डेल्टा टीचा स्मॉल चेंज केला किंवा स्मॉल इन्क्रीमेंट घेतलं तर त्याच वेळेस डेल्टा x आणि डेल्टा y हे x आणि y मधले इन्क्रीमेंट होतील, बरोबर आहे. कारण t मध्ये चेंज झाला की नक्कीच x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू तुमची चेंज होणार आहे आणि तो जो चेंज असेल त्याला आपण म्हणतो इन्क्रीमेंट, आणि तो या ठिकाणी आपण घेतला आहे डेल्टा x आणि डेल्टा y. त्यानंतर ॲज डेल्टा टी, डेल्टा एक्स, डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट्स इन द व्हॅल्यू ऑफ टी, एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. क्रमाने हा डेल्टा टी, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय हे टी, एक्स आणि वाय मधले इन्क्रीमेंट घेतले आहे, सच दॅट डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे डेल्टा टी नॉन झिरो असेल आणि डेल्टा एक्स सुद्धा नॉन झिरो असेल. यानंतर कन्सिडर द इन्क्रीमेंटरी रेशो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. म्हणजे इन्क्रीमेंटचा रेशो घेतला आपण डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. आता डेल्टा वाय आणि डेल्टा एक्स ह्या काय संख्या आहेत, म्हणून मग डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स बाय डेल्टा टी हे आपल्याला लिहिता येईल, कारण डेल्टा एक्स बाय डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0. आता हे नॉन झिरो घेतलं आहे का, कारण आपण याच्या आधीच्या स्टेपला म्हटलं आहे की डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. मग हे दोघं जर 0 नसतील तर त्यांचा जो भागाकार असेल किंवा त्यांचं जे डिव्हिजन असेल ते सुद्धा 0 येणार नाही. आता हे लिहायसाठी आपण एक संख्या असल्यामुळे म्हणजे 7/9 असेल तर आपण 5 जर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर
7/5 डिवायडेड बाय 9/5 या पद्धतीने आपल्याला संख्येच्या संदर्भात लिहिता येतं आणि म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने डेल्टा टी इन्सर्ट केलेला आहे. यानंतरची आपली स्टेप असते दोघं बाजूचे लिमिट घ्यायचे. टेकिंग द लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स वी गेट. दोघं बाजूचे लिमिट घ्यायचे ॲज डेल्टा टी टेन्स टू 0. मग त्यानुसार ही स्टेप असेल लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी डिवायडेड बाय लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. आता या ठिकाणी हे उजव्या साईडचं लिमिट किंवा राईट हँड साईडचं लिमिट आपण डायरेक्टली सेपरेट लिहिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे लिमिट आपण सेपरेट करता येतात गुणाकारामध्ये भागाकारामध्ये, म्हणून ते लिमिट आपण सेपरेट घेतले. आता आपल्याला याच्या पुढच्या स्टेपमध्ये दाखवायचं आहे की जर राईट हँड साईडचं लिमिट एक्झिस्ट असेल तर लेफ्ट हँड साईडचं लिमिटसुद्धा एक्झिस्ट असेल. पण हे लेफ्ट हँड साईडचं लिमिट एक्झिस्ट होण्यासाठी आपल्याला डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे तर लिमिटसुद्धा डेल्टा एक्स टेन्स टू 0 घ्यावं लागेल. मग आता डेल्टा टी टेन्स टू 0 आहे याच्याऐवजी डेल्टा एक्स टेन्स टू 0 आपल्याला लिहायचं आहे, पण आपण डायरेक्ट लिहिता नाही येणार, त्याला आपल्याला कारण द्यावं लागेल. ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 इम्प्लाइज डेल्टा एक्स इज ऑल्सो टेन्स टू 0. म्हणजे ज्यावेळेस डेल्टा टी 0 होईल त्यावेळेस डेल्टा एक्ससुद्धा काय होत आहे 0 होत आहे. कारण टीमध्ये आपण जर चेंज केला नाही तर एक्समध्ये आपला चेंज होणार नाही, म्हणजे दोघेही चेंज आपले काय राहतील 0 राहतील. म्हणजे आपण डेल्टा टी टेन्स टू 0च्या ऐवजी डेल्टा एक्स टेन्स टू 0 जरी लिहिलं तरी त्याच्याने आपल्या लिमिटमध्ये काही चेंज होणार नाही. म्हणून आपण लिहिलं आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी डिवायडेड बाय लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. इक्वेशन नंबर 1. ही स्टेप आपली महत्त्वाची आहे कारण याच्यामध्ये आपण लिमिटसाठी डेल्टा टी टेन्स टू 0च्या जागेवर डेल्टा एक्स टेन्स टू 0 हा चेंज केलेला आहे. बरोबर, फक्त आपण तो लेफ्ट हँड साईडला केला आहे डाव्या बाजूला. आता पुढे सिन्स एक्स अँड वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी. एक्स आणि वाय हे टीचे डिफरन्शिएबल फंक्शन आहे. याचा अर्थ एक्सचा डेरिव्हेटिव्ह टीशी आणि वायचा डेरिव्हेटिव्ह टीशी आपल्याला घेता येईल. म्हणजे डी एक्स बाय डी टी आणि डी वाय बाय डी टीची किंमत काढता येईल आणि ती किंमत असेल लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा टी म्हणजेच डी एक्स बाय डी टी आणि लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी इक्वल टू डी वाय बाय डी टी. आता डिफरन्शिएबल असल्यामुळे हे दोघंही लिमिट एक्झिस्ट आहेत आणि त्यांची काहीतरी फायनाईट व्हॅल्यू येईल आणि म्हणून मग जर लिमिट एक्झिस्ट आहे म्हणून आपल्याला म्हणता येईल की डेरिव्हेटिव्हसुद्धा एक्झिस्ट आहे. म्हणून डी वाय बाय डी टी आणि डी एक्स बाय डी टी या दोघं किमती एक्झिस्ट असतील आणि फायनाईट असतील. मग या दोघं किमती आपण जर मागच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकल्यानंतर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get limit delta x tends to 0 delta y by delta x equal to dy by dt divided by dx by dt. म्हणजे हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे. बरोबर, ते आपण लिहिलं गेलं नाही आहे पण हे इक्वेशन नंबर 2 आहे आपलं. मग ती किंमत जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकली तर उजव्या बाजूला म्हणजे इक्वेशन नंबर 1च्या उजव्या बाजूला किंवा राईट हँड साईडला वरच्या लिमिटची किंमत येईल डी वाय बाय डी टी आणि जे खाली लिमिट आहे त्याची किंमत असेल डी एक्स बाय डी टी. इक्वेशन नंबर 3. याच्यानंतर द आर एच एस ऑफ 3 एक्झिस्ट अँड इज फायनाईट. आपण पाहिलं की हे दोघं लिमिटची किंमत म्हणजे डी एक्स बाय डी टी आणि डी वाय बाय डी टीची किंमत एक्झिस्ट आहे आणि ती फायनाईट नंबर आहे. मग जर या दोघं किमती फायनाईट असतील तर या दोघांचा भागाकार किंवा दोघांचं डिव्हिजन जर आपण केलं तर ते सुद्धा एक्झिस्ट असेल आणि ती फायनाईट व्हॅल्यू असेल. बरोबर, म्हणजे हे लिमिटची व्हॅल्यू आहे सपोज 10, या लिमिटची व्हॅल्यू आहे सपोज 30. तर 10/30 जरी केलं आपण किंवा 10/30 जरी केलं तरी 1/3 म्हणजे फायनाईटच व्हॅल्यू येईल ती. म्हणजे या इक्वेशनमध्ये इक्वेशन 3 मध्ये जर राईट हँड साईड जर फायनाईट असेल तर दोघं बाजू इक्वल असल्यामुळे लेफ्ट हँड साईडसुद्धा काय राहील फायनाईट राहील आणि ती एक्झिस्ट असेल. म्हणून आपण खाली लिहिलं आहे द आर एच एस ऑफ 3 एक्झिस्ट अँड इज फायनाईट इम्प्लाइज एल एच एस ऑफ 3 ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. उजवी बाजू एक्झिस्ट आहे फायनाईट आहे म्हणून
डावी बाजूसुद्धा एक्झिस्ट आहे आणि फायनाईट आहे. मग जर ती फायनाईट असेल, ही व्हॅल्यू जर फायनाईट असेल, तर आपण जर पाहिलं तर हा फॉर्म्युला आपला कशाचा दिसतो आहे, dy बाय dxचा. मग देअरफॉर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स हे लिमिट जर एक्झिस्ट असेल आणि फायनाईट असेल, तर या लिमिटची व्हॅल्यू असेल dy बाय dx. कारण आपण डेफिनेशन पाहिली डेरिव्हेटिव्हची, जर लिमिट एक्झिस्ट असेल तरच आपण त्याला yचा डेरिव्हेटिव्ह एक्सशी किंवा dy बाय dx असं म्हणता येईल. मग त्याच्यानंतर मग आता शेवटी ही किंमत जर आपण लेफ्ट हँड साईडमध्ये सबस्टिट्यूट केली, तर thus the equation 3 becomes dy by dx equal to dy by dt divided by dx by dt. आपला रिझल्ट आपल्याला मिळतोय, पण या ठिकाणी आपल्याला हे लिहावं लागेल की वेअर dx by dt is not equal to 0. हे का लिहिलं असेल आपण dx by dt is not equal to 0? कारण जर dx by dt जर 0 झाला तर पूर्ण आपला जो राईट हँड साईड आहे ती काय होईल, इन्फिनिटी होईल. म्हणून कोणतीही किंमत जर डिनॉमिनेटरला घ्यायची आपल्याला, म्हणजे छेदाच्या ठिकाणी घ्यायची आहे, तर ती केव्हाही 0 असायला नको. जर ती डिनॉमिनेटरची किंमत जर 0 आली तर आपली पूर्ण जी व्हॅल्यू असते ती पूर्ण व्हॅल्यू इन्फिनिटी होते. म्हणून ह्या आपण लिहायचं आहे वेअर dx by dt is not equal to 0. आणि ते आपण सुरुवातीपासूनच घेतलं, आपण डायरेक्टली येत नाही येते की dx by dt is not equal to 0. आपण सुरुवातीलाच लिहिलं dx not equal to 0, dt is not equal to 0, therefore dx by dt is not equal to 0. या पद्धतीने हा थेरम आपला इथे प्रूव्ह केलेला आहे आपण. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही अभ्यास करताना तिघही थेरम एकाच वेळेस जर अभ्यास केला त्यांचा, तर तुम्हाला त्यांच्या सिमिलॅरिटी जर लक्षात घेतल्या तर तो थेरम लक्षात ठेवायला एकदम सोपे आहेत. ठीक आहे, थांबू आपण. थँक्यू.